So let us have another seeding or sowing. Seeding or sowing is nothing but आपण मराठीमध्ये ज्याला पेरणी म्हणतो. So seeding and sowing is the art of placing seed in a soil to have good germination in the field. So this पेरणी जे आहे ते किती अमाउंट ऑफ सीड्स पर युनिट एरियामध्ये पडले पाहिजे, किती डेप्थ मध्ये पडले पाहिजे आणि दोन प्लॅन मध्ये किती रो टू रो आणि प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स असायला पाहिजे ह्याच्यावर अवलंबून आहे. व्हरायटी ऑफ मेथड्स. सगळ्यात सोपी मेथड म्हणजे ब्रॉडकास्टिंग मेथड. जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे तुम्ही जर समजा तीळ पेरत आहात फॉर एक्झाम्पल किंवा बोरू पेरत आहात, तर तुम्हाला ती सरळ हातात घेऊन फक्त थ्रो करून टाकायचे, रॅन्डम स्क्रॅटिंग ऑफ इट. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो सीडचं लागणार आहे तो रेट सुद्धा जास्त असतो. तुमचं एरिया जर खूप जास्त असेल तर अशा प्रकारचे ब्रॉडकास्टिंग मेथड वापरतात. जनरली ही मेथड ही खूपच क्रूड मेथड आहे. अशा प्रकारची मेथड खूप सारे सीड हे वेस्ट करतो. दुसरी मेथड जी आहे ती डिबलिंग मेथड. डिबलिंग मेथड मीन्स यू हॅव टू प्लेस सीड बाय हँड or by tool with some fixed spacing distance and fixed definite depth. Dibbler is the device which is used for that. It is suitable for small seeds. तुम्हाला जर समजा जसं की टोबून पेरणे असं मराठीत म्हणतात, तर टोबून जर पेरायचं असेल तर दोरी लावून तुम्हाला एक ठराविक डिस्टन्सला डिबलिंग पद्धतीने सोईंग हे करता येतं. तुरीसारखे पीक असेल किंवा सोयाबीन सारखं पीक असेल तर तुम्ही टोबून ते लावू शकता. Drilling is the another method. Drilling means it is a method to drop the seeds in a furrow lines in continuous flow. Furrow lines म्हणजे जिथे आपण फन्नी केलेलं आहे किंवा जिथे तुम्ही नांगरणी करून ठेवलेलं आहे, तर त्या रो मध्ये या सीड ड्रॉप करणे. तर त्यासाठी आपल्याला एक ड्रिलिंग डिव्हाइस सुद्धा लागतं. ड्रिलिंग जनरली तुमच्या नांगरणी पिलर होऊ शकते. You can see here seed dropping behind the plow by using simple device, which is very common method. आपण जसं की वेगवेगळे जे पिकं आहेत जसं की मका असेल, हरभरा असेल किंवा व्हीट असेल म्हणजे गहू असेल, बार्ली असेल, ज्वार असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मेथडसाठी एक सिंपल डिव्हाइस यूज केलं जातं. त्याचं नाव आहे मॅलो बनसा. तर ते एक तिफन किंवा मराठी भाषेमध्ये त्याला दुफन किंवा तिफन ज्याला म्हणतो आपण, तर त्याला फनेल शेप एक माउथ असतं, त्याच्यातून ते सिंपल ड्रिलिंग हे केलं जातं. देयर इज अनदर मेथड कॉल्ड एज अ ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग मेथड म्हणजे आपण जर समजा तांदूळ लावत असेल तर आपण पॅडी त्याला आपण म्हणतो, तर पॅडी सोईंगसाठी तुम्हाला आधी त्याचं रोप तयार करावं लागतं. तांदूळ असेल किंवा मिरची असेल किंवा कोबी असेल, फ्लावर असेल, अशा व्हेजिटेबल च्या सुद्धा बऱ्याच प्रकारामध्ये ट्रान्सप्लांटिंग म्हणजे एका ठिकाणी ऑलरेडी रोप तयार करावं लागतं. रोप तयार करून ते रोप ट्रान्सप्लांटर किंवा मॅन्युअल पद्धतीने ती सोईंग करता येते. तर दॅट इज कॉल्ड ट्रान्सप्लांटिंग. सीड ड्रॉपिंग पद्धतीमध्ये आपल्याला एका फिक्स स्पेसिंगनी सीड जे आहे ते ड्रॉप करायचे आहेत आणि त्यातलं रो टू रो डिस्टन्स एक कॉन्स्टंट असणार आहे. चेक रो प्लांटिंग. देयर इज अ रो प्लांटर. ऍक्च्युअली इट इज वन ऑफ द डिव्हाइस जिथे तुम्हाला एक्झॅक्ट टू एक्झॅक्ट डिस्टन्स हे फिक्स पाहिजे असतं, तर तिथे हे अशा प्रकारचं रो प्लांटर हे डिव्हाइस वापरलं जातं. जसं की तुम्ही जर समजा हळदीची पेरणी केली असेल जिथे आपल्याला ड्रिप इरिगेशन इज द मेन क्रायटेरिया, तर तिथे तुम्हाला फिक्स डिस्टन्सवर जर तुम्ही प्लांटिंग केलं तर तुमच्या ड्रिप इरिगेशनचे जे ड्रॉपर्स आहेत किंवा छोटे छोटे जे ड्रिप इरिगेशनचे डिव्हाइस आहेत त्यातलं डिस्टन्स जे आहे ते प्रिसाइजली मेंटेन केलं जाऊ शकतं. त्याला म्हणतात चेक रो
प्लांटिंग मेथड. चेक रो प्लांटिंग मेथड मध्ये चेक रो प्लांटर तुम्ही पाहू शकता. चेक रो प्लांटर इज अ सिम्पल डिव्हाइस ज्याच्यामध्ये फिक्स डिस्टन्स ही 2 रो मध्ये आणि दोन प्लांट मध्ये. सीड ड्रिल. सीड ड्रिल इज अ मशीन. आता ही जी मशीन आहे या मशीनचा उपयोग काय होतो की इट कॅरी सीड, it carry seed and it will put in the furrow line very precisely. It will meter the seed. Meter the seed म्हणजे किती प्रमाणामध्ये सीड टाकायचं. या मीटरिंगचे सुद्धा वेगवेगळे मेथड्स आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. तर हे मीटरिंग करण्यासाठी एक स्पेशल डिव्हाइस आपल्याला तिथे लावू शकतो जेणेकरून तुमचा सीडचा खर्च जो आहे तो तिथे मीटर होऊ शकतो. जास्त जर सीड पडू लागलं तर तुमचा बियाणाचा खर्च सुद्धा वाढणार आहे. ओके. कशा प्रकारे हे सीड टाकल्या जायचंय, कशा प्रकारे आपल्याला ते पडलं पाहिजे आणि कशा प्रकारे ते कव्हर पण झाला पाहिजे, किती प्रमाणामध्ये त्याच्यावर माती पडली पाहिजे. सो ऑल दिस थिंग्स आर डिसाइडेड सीड ड्रिल. तिथे तुम्हाला इथे सीड ड्रिलची समोर फिगर दिसते. सीड ड्रिलचे फिगर मध्ये तुम्ही पाहू शकता देयर इज अ फ्रेम and on that frame there is a seed box, seed metering mechanism, there is a furrow opener and covering device and transport wheels. There is a ground wheel also. Ground wheel is going to decide exact level of dropping the seed. अशा प्रकारचे सीड ड्रिल मेकॅनिझम किंवा अशा प्रकारची ट्रान्सप्लांट हे आपल्या बैलाच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा टिलरच्या सहाय्याने आपण यूज करू. मेटरिंग मेकॅनिझम मध्ये सुद्धा वेगवेगळ्या टाइपचे मेटरिंग मेकॅनिझम आहे. जसं की तुम्ही इथे पाहू शकता फ्लुटेड फीड आहे किंवा इंटरनल डबल रन टाइप आहे किंवा कप फीड टाइप आहे. सो इन दिस सीड मीटरिंग व्हाय इट इज इम्पॉर्टंट. सीड मीटरिंग याचा अर्थ की एका ठिकाणी किती सीड तुम्ही टाकले पाहिजे. एका ठिकाणी तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये सीड टाकले आणि त्यातलं एकच जर प्लांट होऊ लागला तर तुमचे बाकीचे सीड हे वेस्ट जातील. किंवा काही ठिकाणी आपल्याला महत्वाचं असतं की प्रोबॅबिलिटी 4 सीड पैकी एक सीड जर्मिनेट होण्याची कॅपॅसिटी आहे. तर जर्मिनेशन किती आहे सीडचं त्याच्यावर सुद्धा आपल्याला सीड मीटरिंग मेकॅनिझम हे युजफुल असतं. तर इथे 3 वेगवेगळ्या टाइपचे मेकॅनिझम दिलेले आहेत. या सगळ्या टाइपच्या मेकॅनिझम मध्ये फ्लुटेड फीड असेल किंवा इंटरनल डबल रन टाइप असेल यामध्ये गिअर्सचा वापर करून आपण मीटर करू शकतो की किती सीड ह्या एका वेळेस पडल्या जाऊ शकतात. कप फीड मेकॅनिझम इज ऑल्सो वन ऑफ द मेकॅनिझम. यामध्ये आपण तुम्ही पाहू शकता देर इज अ कप अँड देर इज अ शटर अँड देर इज अ डिलिव्हरी ट्यूब. सो दॅट डिलिव्हरी ट्यूब मध्ये आपल्याला किती सीड एका वेळेस टाकायचे हे डिसाइड होऊ शकतं कारण देर इज अ कप डिस्क. या कप मध्ये जेवढे सीड बसतील तेवढे सीड एका वेळेस मीटर करून टाकता येऊ शकतात. In addition to that, there are some interculture tool and implements. जसं की आपल्याला बऱ्याच वेळा गार्डनिंग साठी असेल किंवा मग छोट्या प्रमाणामध्ये जिथे व्हेजिटेबल्स प्लांटिंग असेल किंवा फ्लोरिकल्चर मध्ये वी नीड सम इंटरकल्चर टूल. दोन पिकामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला अशा प्रकारच्या डिव्हाइसेसची गरज पडते. जिथे तुमच्या दोन पिकांमधलं डिस्टन्स हे खूपच कमी असतं किंवा जिथे तुमचे पीक हे नाजूक असतात तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे इक्विपमेंट यूज करावे लागतात. सो देयर इज अ फर्स्ट इक्विपमेंट ड्राय लँड वीडर. वीडर म्हणजे तण काढण्यासाठी. तर तुमचं एकदा पाऊस पडून गेल्यानंतर तुमचं पीक वर आल्यानंतर त्याला निंदन करणे हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्या निंदन करायचं हे ड्राय लँड वीडर आहे. तर निंदन करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या टूलचा उपयोग करून घेऊ शकतो आपण. आपण जनरली जर पिकामधलं डिस्टन्स जास्त असेल तर वखर स्वीपर ज्याला असं म्हणतो आपण रिजर याचा उपयोग सुद्धा तिथे करू शकतात. किंवा मग आपण ड्राय लँड वीडर हे एक छोटं डिव्हाइस आहे. अशा प्रकारचं डिव्हाइस वापरून गवत काढू शकतो. एकदम सिंपल मेकॅनिझम आहे. there is a cutting blade and there is a simple wheel and handle. कोनो वीडर हे स्पेसिफिकली इट इज यूज फॉर पॅडी. पॅडी म्हणजे आपल्याला जर समजा तुम्ही भात शेती करत असाल तर अशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट हे तण काढण्यासाठी उपयोगाला येऊ शकतं. देर इज अ
सिंपल मॉडिफिकेशन. याच्यामध्ये एक सेपरेटेड आणि देर इज अ ट्रे विच इज यूज टू लिफ्ट द वीड व्हेरी इझिली. आणि अशा प्रकारचे डिव्हाइस हे पॅडीसाठी आपण उपयोग. देर आर सम ऑब्वियसली पॉवर टूल्स असतो. इंजिन ऑपरेटेड वीडर सराव सुद्धा. इंजिन ऑपरेटर वीडरचा उपयोग अशा प्रकारसाठी होतो की जिथे आपल्याला फास्ट काम करायचं आहे. जसं की तुमच्याकडे जर समजा फ्लोरिकल्चर आहे, तुम्ही गुलाब लावलेला आहे, तर 2 गुलाबातल्या झाडातलं जे जे काही वीडर, जे काही तण आहे ते काढण्यासाठी इंजिन ऑपरेटेड वीडरचा उपयोग हा सोप्या प्रकारे करता येऊ शकतो. तुम्ही जर समजा तुमचा ऊस लावलेला आहे आणि 2 ऊसाच्या लाईनीमधला जर समजा तुम्हाला तण काढायचं आहे, तर इंजिन ऑपरेटेड वीडर हे काही प्रमाणामध्ये ऑपरेट केल्या जाऊ शकतो. तर या इंजिन ऑपरेटेड वीडरमध्ये ऑपरेशन्स आर सेम. ऑपरेशन हे सेम आहे. फक्त काय इथे इंजिन इज गोइंग टू ऑपरेट, इंजिन इज गोइंग टू पॉवर द पर्टिक्युलर टूल. तर तुम्ही इथे पाहू शकता की देयर इज अ इंजिन विच इज माउंटेड आणि त्याच्या खाली पुन्हा एकदा त्याच प्रकारचं व्हील आणि देयर इज अ ऑल अदर वीडर इन्स्ट्रुमेंट्स. ब्लेड असेल आणि या सगळ्या गोष्टी इथे. नंतर अशा प्रकारचा अजून एक स्वीप इन्स्ट्रुमेंट सुद्धा आहे. त्या स्वीप इन्स्ट्रुमेंटचा उपयोग सुद्धा आपल्याला 2 आंतरपिकातलं साफ-सफाई करण्यासाठी, त्यातले खराब दुसरी झाडं आहेत ते काढून टाकण्यासाठी अशा प्रकारे स्वीपर सुद्धा यूज केल्या जाऊ शकतात. त्या स्वीपरचा उपयोग हा त्याला लावलेले जे काही सपोर्टिंग व्हील आहे त्याच्यावरून आपण त्यातलं डिस्टन्स हे कमी किंवा जास्त करू शकतो आणि तुम्हाला तुमचं पीक जेवढं उंच किंवा जेवढं हाईटला वाढलेलं आहे त्याप्रमाणे आपण ते कंप्लीट स्वीप हे उचलून घेऊन आपल्याला पाहिजे त्या डिस्टन्सला, पाहिजे त्या हाईटला तुमच्या आलेल्या पिकाला खराब न करता खालचं तण हे तुम्ही काढून टाकू शकता. सो दिस इज अ स्वीप इन्स्ट्रुमेंट. ज्युनियर हो ऑल्सो. ज्युनियर हो इज अगेन सिमिलर टू युअर वीडर. त्याच्यामध्ये फक्त थोडंसं मॉडिफिकेशन केलं गेलेलं आहे. त्याच्या खाली जे आहे ते कटिंग ब्लेड्स कमी किंवा जास्त इथे देऊन आपण अशा प्रकारे वेगवेगळे टूल्स हे वापरू. मेथड्स अँड ॲडिशनल